Good evening, students. Good evening, ma'am. Good evening, ma'am. सगळ्यांना आवाज क्लिअर आहे? Yes or no? आवाज येतोय सगळ्यांना? येतोय मॅम. Yes, ma'am. ओके. तर आपण कोणता चॅप्टर बघत होतो? नाव सांगा चला पटकन. कोणता चॅप्टर चालू आहे आपला मॅथ्सचा? कोणता चॅप्टर चालू आहे? सगळ्यात बेसिक प्रश्न विचारलाय मी तुम्हाला. कोणालाच आठवत नाहीये कोणता चॅप्टर चालू होता? अमृता, ट्रिग्नॉमेट्री. ट्रिग्नॉमेट्री कशाशी रिलेटेड असते? हा? ट्रिग्नोमेट्री आपण शिकतोय तर तो जो पार्ट आहे तो कशाशी रिलेटेड आहे? सांगा पटपट काय आहे ट्रिग्नोमेट्री? एवढे मॅम, दोन आपण दुसरा पार्ट शिकतोय. हा? अँगल्सशी रिलेटेड असतो. ओके. पण त्यामध्ये कोणत्या टाईपचा त्रिकोण असतो रे? राईट अँगल. व्हेरी गुड. सगळं जे काही ट्रिग्नोमेट्री आहे ते आपण राईट अँगल ट्रायंगल हा कन्सिडर करून आपण ट्रिग्नोमेट्री हा पार्ट शिकतोय. येस और नो? ट्रिग्नोमेट्री पार्ट 2 आपण शिकतोय. पार्ट 1 पण शिकलाय आपण. त्यामध्ये काय आठवतंय? फंक्शन्स कोणकोणते असतात रे? आपण थोडं रिवाइज करू कारण ट्रिग्नोमेट्री हा इतका वास्ट आहे की तुम्हाला बेसिक कळाल्याशिवाय पुढं काहीच कळणार नाही. फंक्शन्स कोणते आहेत? एकदम बेसिक जे फंक्शन्स मी आपण फर्स्ट पार्ट मध्ये शिकलो होतो ते कोणते आहेत बेसिक फंक्शन्स? कोणते आहेत बेसिक फंक्शन्स? आठवतायत का नाही? साइन कॉस थिटा असं काय आठवतंय का रे? येस मॅम. हा, मग त्याला काय म्हणायचं साइन कॉस थिटाला? बेसिक मॅम. फंक्शन म्हणतो ना आपण. येस मॅम. हा, व्हेरी गुड. आणि त्याच्यानंतर आपण काय केलं होतं? वेगवेगळे जे काही ऍप्लिकेशन्स आहेत किंवा जे काही थिअरम्स आपण बघितले आणि त्या रिलेटेड आपण क्वेश्चन सॉल्व्ह करत होतो. तर लास्ट टाइम आपण काय सुरू केलं होतं? अलाइड अँगल्स. डू यू रिमेंबर दॅट अलाइड अँगल्स? अलाइड अँगल आठवतायत का? येस और नो? अलाइड अँगल म्हणजे काय? तुम्ही उत्तर दिले तर मला कळेल की तुम्हाला समजतंय की नाही. हो ना? अलाइड अँगल मध्ये आपण काय बघितलं होतं? अलाइड अँगल मी तुम्हाला लास्ट टाइम सांगितलं होतं की इफ द सम ऑर डिफरन्स ऑफ द मेजर्स ऑफ टू अँगल्स इज अन इंटिग्रल मल्टिपल ऑफ पाय अपॉन 2 दॅट इज कॉल्ड ॲज अलाइड अँगल्स. हे सेंटेन्स तरी आठवलं का? म्हणजे जसं की मायनस थीटा, पाय बाय 2 प्लस थीटा, पाय बाय 2 मायनस थीटा, या सगळ्याला आपण काय म्हणतो? अलाइड अँगल म्हणतो. ओके. तर आज आपल्याला त्याच्या रिलेटेड जे एक्झाम्पल्स आहेत ते सॉल्व्ह करायचे. ठीक आहे. तर आता एक्झाम्पल सॉल्व्ह करताना पहिलं एक्झाम्पल आहे आपलं साइन 495. कुठलं एक्झाम्पल? साइन 495. आता साइन 495 तुम्हाला माझी स्क्रीन दिसतीये का रे? नाही मॅम, नाही दिसत आहे. एक मिनिट. स्क्रीन दिसत नाहीये का तुम्हाला? जस्ट मिनिट.
screen. Now it is visible. Yes, ma'am. ओके, आवाज आणि स्क्रीन दोन्ही विजिबल आहे ना? Yes, ma'am. ओके. आता साइन 495 हा अँगल आपल्याला सॉल्व्ह करायचा. आता तुम्हाला माहिती आहे की जसं की साइन 30, साइन 45, साइन 60 याच्या व्हॅल्यूज आपल्याला माहिती आहेत, त्यामुळे आपण ते सॉल्व्ह करू शकतो. पण ज्यावेळी अशा प्रकारचा अँगल असतो की जो 40 नाहीये, 30 नाही, सॉरी 45 नाहीये, 30 नाहीये, 60 नाहीये, 90 नाहीये, तर अशा वेळी या अँगलला आपण कशा प्रकारे सॉल्व्ह करू शकतो, तर त्यालाच आपण म्हणतो की अलाइड अँगल्स. म्हणजे याला तुम्हाला थीटा किंवा पाय बाय टू म्हणजे काय? पाय म्हणजे असतो 180. ओके, पाय म्हणजे काय असतो? इकडे मी लिहिते, पाय म्हणजे काय? 180 असतो. मग या जो काही अँगल आहे त्याला आपण पाय बाय 2 याच्या फॉर्म मध्ये, म्हणजे पाय बाय 2 प्लस थीटा किंवा पाय प्लस थीटा अशा प्रकारे आपल्याला चेंज करता येतो का? या मेथडने आपण, ही जी मेथड आहे त्याने आपल्याला हे एक्झाम्पल सॉल्व्ह करायचं. तर कसं करणार आता साइन 495 म्हणजे हा 90च्या पुढं आहे. म्हणजे हे जे तुम्हाला अँगल्स माहित असतात, इथे 0 असतो, इथे 90 असतो, इथे 180 असतो आणि इथे काय असतो 270 आणि पुन्हा फिरून आला की इथे होतो 360. ओके, म्हणजे हा जो अँगल असा फिरत जातो तो इथे आल्यावर होतो 360. 0 पासून स्टार्ट होतो. हे तरी माहितीये ना तुम्हाला, 0 पासून इथून स्टार्ट करतो आपण आणि हा असा अँटी क्लॉकवाईज फिरत असतो, म्हणून तो पॉझिटिव्ह अँगल असतो. आणि क्लॉकवाईज फिरला तर तो असतो निगेटिव्ह अँगल. मग आता आपल्याला 495 कशा प्रकारे रिप्लेस करता येईल बघा. आता 90च्या पण पुढे आहे, 180च्या पुढे आहे, 270च्या पुढे आहे. आता नेक्स्ट आहे तो 360. म्हणजे 360च्या पुढे कुठेतरी हा अँगल आहे. मग आपण हाच अँगल आपण कसा लिहू शकतो? साइन 360 प्लस 135. आता 135 कसं केलं इथे? साइन 360 म्हणजे 360च्या पुढे हा 495 कितीने आहे? मग 135 ने आहे. म्हणून आपण इथे काय लिहिलं? साइन 360 प्लस 135. आता 360 म्हणजेच काय रे? याला आपण 0 म्हणतो, याला म्हणतो पाय बाय 2, 90ला म्हणतो पाय बाय 2, 180ला काय म्हणतो आपण? पाय. त्याच्यानंतर 270 काय येणार? 270 काय येणार? 270 ला आपण या पाय फॉर्मॅट मध्ये कसं कन्व्हर्ट करतो? Ma'am, 3 ते pi by तरी 2. येस, ऍब्सोल्युटली करेक्ट. तो येणार 3 पाय बाय 2. बघा, हे जर तुम्ही सॉल्व्ह केलं, पाय बाय 2 म्हणजे काय? 90 आणि 93 जा म्हणजे हा येणार 270. ओके, मग इथे 360 ला आपण कन्सिडर करतो 2 पाय, कारण पाय म्हणजे 180 आणि 360 म्हणजे 180 मल्टिप्लाय बाय 2. म्हणजेच हा तुम्ही कसा लिहू शकता? जर तुम्हाला रेडियन मध्ये लिहायचं असेल तर साइन 2 पाय प्लस थीटा, आणि यालाच आपण म्हणतो की हा अलाइड फॉर्म मध्ये झाला. म्हणजे कोणताही पाय रिलेटेड अँगल प्लस थीटा किंवा मायनस थीटा पण करू शकतो आपण. मग इथे पाय बाय 2 नाही घेतला आपण, काय घेतला? डायरेक्टली 2 पाय प्लस थीटा. आता याचा आन्सर काय असतं तुम्हाला माहितीये? साइन 360 प्लस थीटा म्हणजे याचं आन्सर येतं आपलं साइन थीटा. जर तुमचे रूल लर्न असतील तर तुम्हाला हे एक्झॅक्ट आन्सर समजतं की साइन 2 पाय प्लस थीटा किंवा साइन पाय बाय 2 प्लस थीटा याचा आन्सर काय. तुमच्या टेक्स्टबुक मध्ये पेज नंबर, एक मिनिट, पेज नंबर मी सांगते तुम्हाला, पेज नंबर 40 ओपन करा सगळे. सगळ्यांच्याकडे टेक्स्टबुक आहे ना? येस और नो? Yes, आहे. ma'am. हा, तर त्या टेक्स्टबुक मध्ये लेफ्ट हँड साइडला तुम्हाला फॉर्म्युलेज दिलेत. साइन पाय बाय 2 मायनस थीटा काय असतो किंवा साइन पाय बाय 2 प्लस थीटा काय असतो. तर हे फॉर्म्युले तुम्हाला जर लर्न असतील तर तुम्हाला लक्षात येईल की साइन
2 पाय प्लस थीटा म्हणजे काय असतो की साइन थीटा असतो. ओके, यानंतर तुम्हाला काय करायचं, पुन्हा या साइन 135, आता थीटा म्हणजे इथे आपण काय घेतला होता 135, म्हणजे याला कसं रिप्लेस करणार तुम्ही, साइन 135 पुन्हा रिप्लेस करणार 90 प्लस 45, हाच 135 तुम्ही इथे 90 प्लस 45 रिप्लेस करणार. आता 90 प्लस 45 म्हणजेच काय, साइन पाय बाय 2 प्लस थीटा. आता स्क्रीनवर तुम्हाला जो तुमच्या टेक्स्टबुक मध्ये लेफ्ट हँड साइडला फॉर्म्युला आहे त्यामध्ये दिलंय बघा, साइन पाय बाय 2 प्लस थीटा म्हणजेच उत्तर आहे कॉस थीटा. आता इथे थीटा आपण काय घेतलाय, जो ऍडिशन करून घेतलेला असतो तो अँगल म्हणजे थीटा, आणि हा पायच्या फॉर्मॅटमध्ये म्हणजे पाय अपॉन 2 प्लस थीटा, म्हणजे याचा आन्सर येणार कॉस थीटा, म्हणजेच इट इज कॉस 45 डिग्री. आणि तुम्हाला आता माहितीये कॉस 45 ची व्हॅल्यू असते 1 अपॉन काय असते, √2. रूट. येस, म्हणजे हा जो साइन 495 याचा आन्सर तुम्हाला इथे मिळालं ते आहे 1/√2. आता हे कसं काढलं आपण, सुरुवातीला काय केलं आपण, या 495 ला पायच्या अलाइड अँगल मध्ये आपण रिप्लेस केलं. कसं केलं, 360 आणि त्याच्या पुढे किती अँगल जातोय हा तो आपण बघितला, म्हणजे 135. त्याच्यानंतर आपण काय केलं की साइन 360 प्लस 135 म्हणजेच साइन थीटा, म्हणजेच साइन 135. मग साइन थीटा होता 135, हा जो अँगल आहे तो. मग या 135 ला पुन्हा एकदा आपण ब्रेक केलं. कसं ब्रेक केलं, साइन 90 प्लस थीटा म्हणजेच पाय बाय 2 प्लस थीटा, आणि इकडे लिहून देते मी तो रूल काय आहे, साइन पाय बाय 2 प्लस थीटा याचा आन्सर असतं कॉस थीटा. मग आता इथे पाय बाय 2 म्हणजे 90 आणि थीटा म्हणजे काय आहे 45, मग कॉस थीटा म्हणजे इथं आलं आपलं कॉस 45, आणि कॉस 45 चा आन्सर काय आलं 1/√2. समजलं हे, Yes, ma'am. Yes, ma'am. नक्की समजलं. ओके, आता एक क्वेश्चन मी तुम्हाला देते, याच्यानुसार तुम्हाला सॉल्व्ह करायचंय. tan 225 तुम्हाला सॉल्व्ह करायचे. हे लिहून घेतलं का, हा क्वेश्चन लिहून घेतला, येस और नो. Yes, ma'am. लिहिलंय. Yes, ma'am. ओके, नेक्स्ट आता क्वेश्चन लिहा, tan 225. क्वेश्चन लिहा tan 225. स्टार्ट करा सॉल्व्ह करायला. क्वेश्चन मी लिहून देते इथं, tan 225. याला ब्रेक कसं करणार रे तुम्ही, tan 225 ला, Ma'am, 180 plus 45.
सगळ्यांना आवाज येतोय का माझा? स्क्रीन दिसतीये? नाही मॅम. जस्ट अ मिनिट. तुम्ही जेव्हा स्क्रीन दिसत नाही तेव्हा मला एकदा सांगा. जस्ट अ मिनिट. आय विल शेअर वन मोर टाइम. आता दिसतीये स्क्रीन? हाँ मैम दिख रही है, आपकी स्क्रीन दिख रही है. एक्झाम्पल दिसतंय का सगळ्यांना? tan 225 चं एक्झाम्पल. अमृता, एक्झाम्पल दिसतंय tan 225? नहीं मैम. मैम आपने ना शीट हाँ अभी अभी दिख रहा है मैम. दिख रहा है? अभी आपने दूसरा शीट सिलेक्ट किया हुआ था तो नहीं दिख रहा था. ओके ओके. सी हिअर tan 225 ला आपल्याला ब्रेक करायचंय कोणत्या फॉर्म मध्ये? की tan π/2 किंवा पाय किंवा 3π/2 याच्या फॉर्म मध्ये. तर tan 225 म्हणजे जर आपण असं कन्सिडर केलं 0 पासून 90 देन 180, मग हा नक्कीच 180च्या पुढे आहे आणि 270च्या मागे आहे. म्हणजे हा अँगल कुठेतरी इथे येणार आहे tan 225. मग आपण काय केलं? 180 मध्ये त्याला ब्रेक केला. 180 प्लस. आता 180 प्लस किती लागतात आपल्याला? 45 डिग्री. म्हणून आपण याला लिहिलं tan पाय. 180 म्हणजेच काय? पाय प्लस 45 म्हणजेच थीटा. हा जो अँगल इथे आपण घेणार आहोत त्याला आपण कन्सिडर करतो थीटा. मग tan पाय प्लस थीटा आपल्याला या फॉर्मॅटमध्ये मिळाला tan 225. मग पाय प्लस थीटा याचं उत्तर असतं. हा एक फॉर्म्युला आहे. कोणता? tan पाय प्लस थीटा याचा आन्सर असतं tan थीटा. मग tan थीटा, आता थीटा म्हणजे कोणती व्हॅल्यू आहे? जी इथे पाय प्लस केलेली आहे ती थीटा आहे. म्हणजे 45. मग tan 45 आपल्याला हा जो नंबर आहे 225 याला आपण ब्रेक करून आपल्याला आन्सर काय मिळालं? tan 45. आता tan 45 ची व्हॅल्यू जर तुम्हाला डायरेक्ट माहित नसेल तर ती कशी शोधणार? It is sin 45 divided by cos 45. And you know the value of sin 45 is 1 upon root 2 and cos 45 value is also 1 upon root 2. 1 upon root 2, 1 upon root 2 will get cancelled and only 1 is remaining, that is tan 225 is equal to 1. Okay? Understood? हे Yes, ma'am. समजलं का? हो मॅम. Yes ओके, मैम. हे लिहून घ्या. लिहून घेतलं का एक्झाम्पल हे? Yes, ma'am. ओके, मग नेक्स्ट एक्झाम्पल स्टार्ट करायचं. Yes, ma'am. ओके. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल आहे आपलं tan -690. बघा आता इथे थोडं वेगळं एक्झाम्पल आहे की इथे त्यांनी अँगलच निगेटिव्ह दिलेलं आहे. आता निगेटिव्ह अँगल कधी असतो रे? मी तुम्हाला सांगितलंय. इकडे ड्रॉ करून दाखवते मी. निगेटिव्ह अँगल कधी असतो? हे बघा, इथून जेव्हा तुम्ही स्टार्ट करता अँटी क्लॉकवाईज ते सगळे अँगल असतात पॉझिटिव्ह. दॅट ऑल अँगल्स आर सेट टू बी पॉझिटिव्ह. पण ज्यावेळी तुम्ही क्लॉकवाईज म्हणजे जसं घड्याळ फिरतं तसे जर अँगल स्टार्ट केले तर ते अँगल असतात निगेटिव्ह. म्हणजे हा जो अँगल आहे तो आहे निगेटिव्ह, म्हणजेच हा क्लॉकवाईज आहे. मग आता tan मायनस थीटा याचा पण फॉर्म्युला आहे. कोणाचा? tan मायनस थीटा मीन्स इट इज मायनस tan थीटा. म्हणजे याचं उत्तर पहिल्यांदा आपण काय सॉल्व करणार की मायनस tan 690 डिग्री. म्हणजे आता आपल्याला
ब्रॅकेट मध्ये द्यायचंय tan 690 आणि बाहेर साइन आहे मायनस, म्हणजे बाहेर निगेटिव्ह आहे आणि आतमध्ये आपल्याला ही जी काही व्हॅल्यू आहे tan 690 त्याची व्हॅल्यू आपल्याला सॉल्व्ह करायची. तर आता याची व्हॅल्यू कशी सॉल्व्ह करणार आपण? पुन्हा एकदा निगेटिव्ह साइन ऍज इट इज मी बाहेर ठेवलं आणि tan 690 ला मी कशा प्रकारे ब्रेक केलं बघा. tan, आता तुम्हाला माहितीये ज्यावेळी हा इकडे सॉल्व्ह करून दाखवते, हा 0, ज्यावेळी हा कम्प्लीट अँगल होतो त्यावेळी हा होतो 360. त्याच्यानंतर पुन्हा एकदा राऊंड मारला म्हणजे पुन्हा एकदा 1 कम्प्लीट अँगल झाला की त्यानंतर येतो 720. येस और नो? 36 2 जा 720. म्हणजे जेव्हा 2 वेळा तुमचा कम्प्लीट अँगल होतो त्यावेळी तो 720 अँगल असतो. म्हणजेच या 720 जो इथे येतो त्याच्यापेक्षा अँगल कमी आहे, म्हणजे नक्कीच हा अँगल 4th क्वाड्रंट मध्ये येणार आहे. हे समजलं? 4th क्वाड्रंट मध्ये अँगल काय येणार आहे? कारण तो 720 पेक्षा कमी आहे. मग आपण हा ब्रेक करताना कसा ब्रेक करणार? tan 720. आता 720 ला जर आपण 690 सबट्रॅक्ट केले तर आपल्याला आन्सर काय मिळतं? चला सांगा, आन्सर काय मिळतं आपल्याला? 60. 60 कसं येईल? 720 मायनस 690. 30. येस, 30. ऍब्सोल्युटली करेक्ट. येस, 30 येणार. म्हणजे आता आपण ब्रेक कसा केला? या 690 ला आपण ब्रेक केला 720 मायनस 30. आता 720 म्हणजेच काय होता? जर तुम्हाला रेडियन मध्ये करायचं असेल तर बघा, जेव्हा पूर्ण अँगल असतो 360 त्यावेळी आपण करतो 2 पाय. हा 720 म्हणजे हा येणार 4 पाय मायनस, आता हा जो आहे तो काय आहे? 30 म्हणजे काय येणार? पाय अपॉन 6. आता मी हा पाय अपॉन 6 कसा काढला तर इकडे लक्ष द्या. 30 ला जर आपल्याला रेडियन मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर आपल्याला मल्टिप्लाय करावं लागतं पाय अपॉन 180 ने. म्हणजेच 31 जा 30, 36 जा 180. म्हणजे हा अँगल काय झाला? पाय बाय 6. म्हणून मी इथे काय लिहिलं? पाय बाय 6. 30च्या जागी मी लिहिलं पाय बाय 6. आता मी पुन्हा सॉल्व्ह कसं करते बघा. इथे काही नाहीये, म्हणजे हा तुम्हाला काय करावा लागेल? सिम्प्लिफाय करावा लागेल. तर त्यावेळी तुम्हाला आन्सर मिळणार आहे tan पाय बाय 6. काय मिळणार आहे? tan पाय बाय 6. का? कारण tan 4 पाय मायनस थीटा म्हणजे मायनस tan थीटा येतो. ओके, हा पण एक फॉर्म्युला आहे. tan जेव्हा हा जो 4 पाय म्हणजेच काय? tan पाय मायनस थीटा, याचा फॉर्म्युला इकडे लिहून देते. tan पाय मायनस थीटा, याचा आन्सर असतं मायनस tan थीटा. काय असतं? मायनस tan थीटा. म्हणजे हा जो tan 4 पाय मायनस थीटा म्हणजेच हा काय होणार? मायनस tan थीटा. आता हा मायनस आणि हा मायनस होणार प्लस. मायनस मायनस विल बिकम प्लस आणि हा येणार tan पाय अपॉन 6. मग tan पाय अपॉन 6 म्हणजे काय? tan 30. आता tan 30 कसा शोधणार रे? मला सांगा चला. tan 30 कसा शोधणार? मॅम sin 30 अपॉन cos 30. व्हेरी गुड. मी इकडे लिहून देते sin 30 डिवाइड बाय cos 30. आणि sin 30 ची व्हॅल्यू काय असते? 1/2. येस, 1/2 आणि याची असते रूट 3/2. येस, म्हणजे इथे काय होणार? 2 कॅन्सल होणार आणि आन्सर काय येणार? 1/√3. Yes, 1/√3 is the answer of what? Tan minus 690. हे समजलं? कशा प्रकारे आपण सॉल्व्ह केलं पुन्हा एकदा एक्सप्लेन करते बघा. हा होता निगेटिव्ह अँगल, म्हणजे tan मायनस थीटा हा बेसिक फॉर्म्युला इथे वापरला. tan मायनस थीटा म्हणजेच मायनस tan थीटा. आणि मग आपण पहिली स्टेप काय घेतली? मायनस tan 690. आता 690 ला पुन्हा आपल्याला ब्रेक करायचंय. हे ब्रेक का करतो आपण? कारण आपल्याला 690 ची व्हॅल्यू माहित नाहीये. मग ती व्हॅल्यू माहित होण्यासाठी आपल्याला अलाइड अँगल्सचा वापर करायचा आहे. मग आपण याला ब्रेक कसं केलं? 720 मायनस थीटा.
720च का घेतलं? कारण हा 690 कशाच्या आसपास आहे, म्हणून आपण इथे मी जे दाखवलं, पहिला कम्प्लीट अँगल म्हणजे 360, सेकंड कम्प्लीट अँगल मीन्स इट इज 720. मग 720 पेक्षा हा अँगल कमी आहे, म्हणजे नक्कीच तो फोर्थ क्वाड्रंट मध्ये 720 मायनस समथिंग. मायनस समथिंग मीन्स व्हॉट? इट इज 720 मायनस 30. मग पुन्हा एकदा आपण याला रेडियन मध्ये कन्वर्ट केलं. कशामध्ये? रेडियन. 720 म्हणजे 4 पाय आणि 30 म्हणजे पाय अपॉन 6. आता याचा फॉर्म्युला काय आहे? टॅन थीटा, इथे लिहून दिलाय तो. टॅन पाय मायनस थीटा, याचा फॉर्म्युला आहे मायनस टॅन थीटा. आता टॅन हा जो पायच्याच फॉर्मॅट मध्ये आहे, कारण जर ह्याला 4 ने मल्टिप्लाय केलं म्हणजे तो त्याच्याच फॉर्म मध्ये आहे, म्हणून आपण काय केलं इथे tan 4 pi minus theta means it is minus tan pi upon 6. pi upon 6 means it is 30. आणि हा मायनस आणि हा मायनस हे दोन्ही मिळून होणार प्लस, म्हणजे इथे येणार प्लस tan pi upon 6 means plus tan 30 and we got the answer as 1 upon root 3. हे समजलं? 1 upon root 3 कसं केलं समजलं? Yes, ma'am. ओके, लिहून घेतलं? हो मॅम. ओके, आता एक क्वेश्चन सेम टेक्स्टबुक मध्ये सॉल्व्ह केलाय, तो एक क्वेश्चन तुम्हाला एक्सप्लेन करते. तो केल्यानंतर तुम्हाला प्रूफ कसं करायचे, जेव्हा प्रूफ दॅट असे क्वेश्चन्स असतात ते कसे सॉल्व्ह करायचे याची तुम्हाला थोडी आयडिया येईल. जस्ट अ मिनिट. आता तुमच्या टेक्स्टबुक मध्ये एक एक्झाम्पल दिले, cos 24 प्लस cos 55 प्लस cos 125 प्लस cos 204 प्लस cos 300 डिग्री. आता हे प्रत्येकाला डिग्री आहे हा, मी फक्त शॉर्ट मध्ये फक्त अँगल लिहिलाय. हा जो आहे ना याला डिग्री लिहितात प्रत्येक वेळी. ओके, तर हे तुम्हाला प्रूव्ह करायचंय. ही टोटल आहे LHS. दिस इज लेफ्ट हँड साइड LHS दिली आणि RHS काय दिली? 1/2. मग तुम्हाला LHS घेऊन RHS प्रूव्ह करायची. RHS प्रूव्ह करायची म्हणजे तुम्हाला व्हॅल्यू फाइंड आउट करायची. तर ती कशी करणार? तर आता त्यानंतर त्यांनी काय दिलेलं आहे, कसं सॉल्व्ह केलेलं आहे, आता ऍज इट इज दिला. काय झालं? आता इकडे लक्ष द्या. इथे त्यांनी 125 याला ब्रेक केलं. कसं ब्रेक केलं? cos 180 मायनस 55. मायनस 55 कसं शोधलं? 180 ला 180 मधून 125 मायनस केले. कसे केले बघा? 180 मायनस 120 म्हणजे इथे काय होणार आहे? 5. इथे येणार 5. म्हणजे याची जी सबट्रॅक्शन आहे तो तुम्हाला इथे अँगल लिहावा लागतो, म्हणजे cos 180 मायनस 55. त्याच्यानंतर याला पुन्हा ब्रेक केलाय. cos 204 ला कसा ब्रेक केला? cos. आता 204 म्हणजे नक्कीच हा 180 च्या पुढे आहे. 180 तुम्हाला घ्यावा लागेल. कसा घेणार? 180 प्लस 24, कारण हा 180 च्या पुढे आहे आणि हा जो अँगल होता 125 तो 180 च्या मागे आहे, म्हणून वजा केलं आणि इथे म्हणून बेरीज केली. आणि त्यानंतर आहे cos 300. आता 300 ला आपण काय करणार आहे? इट इज नियर अबाउट 360, म्हणजे इथे काय करणार? cos 360 मायनस 60 दॅट इज 300. यानंतर पुन्हा काय करायचं? cos 25 ऍज इट इज घेतला. त्याच्यानंतर cos 55 पण ऍज इट इज घेतला. आता याच्यानंतर काय झालं? cos 180 मायनस थीटा, याचं उत्तर आहे cos मायनस cos थीटा. आता थीटा म्हणजे काय आहे? 55, म्हणजे इथे येणार cos 55 डिग्री. त्याच्यानंतर cos 180 म्हणजे cos पाय प्लस थीटा. cos पाय प्लस थीटा याचं उत्तर आहे
मायनस कॉस थीटा. म्हणजे इथे कॉस 24 येणार, पण त्याचा साइन जे आहे ते काय आहे, निगेटिव्ह आलेलं आहे साइन. ओके. आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा कॉस 360. आता 360 म्हणजे 2 पाय येणार. कॉस 2 पाय मायनस थीटा, याचा आन्सर आहे कॉस थीटा. पण हा काय आहे, पॉझिटिव्ह आहे. हा आहे पॉझिटिव्ह कॉस 60. आता या इक्वेशन मध्ये तुम्ही हे ऑब्झर्व कराल की हे जे आहे ते कॉस 24 प्लस आहे आणि हा जो कॉस 24 मायनस आहे हे एकमेकांना कॅन्सल होणार आहे. का? कारण याचं साइन आहे प्लस, याचं साइन आहे मायनस. त्याच्यानंतर इथे पण बघा कॉस 55 हा आणि हा मायनस कॉस 55, यांची व्हॅल्यू एकमेकांना कॅन्सल झाली. म्हणजे या पूर्ण टर्म मध्ये आपल्याला उरलेली टर्म काय आहे की कॉस 60 डिग्री. आता तुम्हाला माहितीये कॉस 60 डिग्रीची व्हॅल्यू आहे 1/2. आता ही तुम्ही जी पूर्ण बाजू सोडवली ती होती LHS. आता तुम्हाला हे जे आन्सर मिळाले दॅट इज सेम लाईक RHS. मग याच्यानंतर तुम्हाला नेक्स्ट स्टेप लिहायची असते इज इक्वल टू RHS. देअरफोर या चिन्हाला म्हणतात देअरफोर. ओके. देअरफोर LHS इज इक्वल टू RHS and hence घेणार तुम्ही, hence it is proved. It is proved म्हणजे हे प्रूव्ह झालं की LHS इज इक्वल टू RHS आहे. समजलं? येस और नो? Yes, ma'am. ओके. यामध्ये काही डाऊट? No, ma'am. No, ma'am. यामध्ये बेसिक काय असतं बघा. जस्ट अ मिनिट. यामध्ये स्क्रीन स्टॉप झाली का? तुम्हाला शेअर नाही शेअर केलेली दिसत नाहीये का स्क्रीन? नाही. ओके. ओके. आता इकडे लक्ष द्या. आपण काय बघितलं की जे काही तुमचा फॉर्म्युला आहे तो जर तुमचा लर्न असेल म्हणजे कॉस पाय मायनस थीटा किंवा कॉस पाय बाय 2 मायनस थीटा, हे सगळे फॉर्म्युले ज्यावेळी तुमचे लर्न असतात त्याच वेळी तुम्हाला या प्रकारचे एक्झाम्पल सॉल्व्ह करता येतात. जर तुम्हाला पाय मायनस थीटा याची व्हॅल्यूज काय माहित नाही, कॉस टॅन किंवा साइन, तर तुम्हाला हे एक्झाम्पल सॉल्व्ह करता येणार नाही. त्यामध्ये खूप डिफिकल्टी येईल. तर याच्यासाठी तुम्हाला जे काही तुमच्या टेक्स्टबुक मध्ये फॉर्म्युलेज दिलेले आहेत ते पहिल्यांदा तुम्हाला लर्न करावे लागतील आणि त्यानंतर तुम्हाला या प्रकारचे एक्झाम्पल सॉल्व्ह करता येतात. ओके. हे समजलं? आज आपण काय बघितलं? अलाइड अँगल्स बघितले. ठीक आहे. तर आता अजून एक एक्झाम्पल तुम्हाला सॉल्व्ह करायला देते. आता तुम्हाला येते का बघा, ट्राय करा. ओके. आय शेअर द स्क्रीन. यू ट्राय टू सॉल्व्ह द क्वेश्चन. Just a minute. Okay. क्वेश्चन असा आहे तुमचा आता, साइन 690. हा क्वेश्चन घेतला का मी? साइन 690. साइन 690 स्टार्टिंगला घेतला का? Yes, ma'am. ओके. मग आता आपण कॉस 930 घेऊ. कॉस 930. तुम्ही सांगायचं आता मला तुम्ही कसं सॉल्व्ह करणार आहात. कॉस 930. याला पहिल्यांदा ब्रेक कसा करणार तुम्ही?
आता जसं की मी तुम्हाला सांगितली, पूर्ण अँगल झाल्यानंतर होतो 360 कम्प्लीट अँगल, त्याच्यानंतर पुन्हा सेकंड कम्प्लीट अँगल झाल्यानंतर होतो 720. आता याच्यानंतर तुम्हाला थोडे 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 ऍड करावे लागतील. कसं करणार? 720 नंतर कसं करणार रे? कॉस 930 ला कसं ब्रेक करणार तुम्ही? एनीबडी? मी आयडिया दिली ना आता इथे 720 ची. कसा ब्रेक करणार तुम्ही? बघा, जेव्हा इथे 720 दोन वेळा जेव्हा कम्प्लीट सर्कल आपण घेतो, म्हणजे कम्प्लीट अँगल घेतो, त्याच्यानंतर 720 येतो, म्हणजे 4π. ओके, मग 720च्या पुढे जर आपण 90 ऍड केले तर तो अँगल काय येणार आहे? 810. ओके, आणि त्याच्यानंतर तुम्हाला पुन्हा, म्हणजे इथे पण तो अँगल येणार नाहीये, याच्या पण पुढे आहे, म्हणजे 720 मध्ये 90 ऍड केले, त्याच्यामध्ये हा अँगल इथे आला 810. कुठे आला? हा वाय ऍक्सिस वर. आता 930 आहे, म्हणजे 810च्या पण पुढे आहे तो अँगल, म्हणजे आता नक्कीच तुम्हाला अजून पुढे थोडं जावं लागेल. मग 819 मध्ये जर तुम्ही 90 ऍड केलं तर किती येतात बघा, किती येणार हे? 900. येस और नो? म्हणजे तुमचा पुन्हा अँगल आलाय इथं. आता 900च्या पण पुढे जावं लागते, म्हणजे तुम्हाला काय करावं लागेल? या कॉस 930 ला तुम्हाला ब्रेक करावं लागेल 720 प्लस 210. म्हणजे इथे 90 ऍड केले आणि त्याच्यानंतर पुढे तुम्हाला जितके 930 येत नाहीत तिथपर्यंत तुम्हाला ऍड करावं लागणार आहे. समजलं का? म्हणजे 2010 तुम्हाला ऍड करावे लागतील. येस और नो? नाईन 930 कसा ब्रेक केलं समजलं का अँगल मध्ये? येस मॅम. येस, ओके. आता 720 म्हणजेच काय आहे तो? 4π. 4π प्लस थीटा, हो ना? कॉस 4π प्लस थीटा. आता याचा फॉर्म्युला काय असतो? कॉस पाय प्लस थीटा काय असतो रे? कॉस पाय प्लस थीटा याची व्हॅल्यू काय असते? मायनस कॉस. येस, मायनस कॉस थीटा. व्हेरी गुड. आता थीटा म्हणजे काय आहे आपला? मायनस कॉस 130 नाही, 210 जो हा अँगल आहे तोच तुमचा थीटा आहे. मग आता 210 ला पुन्हा तुम्हाला ब्रेक करावं लागेल, कारण 210 ची पण 210 ची पण व्हॅल्यू आपल्याला माहित नाही, म्हणजे आपण काय करणार? याला पुन्हा एकदा ब्रेक करणार. आता बघा, कॉस 180 प्लस 30 केलं तर येईल का 210? येस, 18 प्लस 3 म्हणजे 21. म्हणजे कॉस 210 ला पुन्हा ब्रेक केलं आपण अँगल्स मध्ये 180 प्लस 30. आता पुन्हा तुम्हाला फॉर्म्युला बघावं लागेल. कॉस 180 प्लस 30 म्हणजे प्लस थीटा, 180 प्लस थीटा, आणि याच्यानंतर तुम्हाला आन्सर येणार आहे मायनस कॉस 30. मायनस कॉस 30, आणि कॉस 30 ची व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे. कॉस 30 आहे √3/2. ओके, येस और नो? समजलं का? हो मॅम. येस मॅम. ओके. एक्सरसाइज मधले क्वेश्चन तुम्हाला होमवर्कला दिले होते का मी लास्ट टाइम?
आता तुमचं एक्सरसाइज 3.2 मधले काही एक्झाम्पल आपण घेतले आता 690, 495, tan -690 हे पण एक्झाम्पल एक घेतलं आपण. आता cos 600 कराल का तुम्ही? cos 600 हा ट्राय करा. cos 600 कसं सॉल्व कराल? cos 600 डिग्री. चला सॉल्व करा. काय करायचंय तुम्हाला? ब्रेक करायचं अँगल. cos 600. The answer is -0.5. कसं करणार आता cos 600? पहिली स्टेप काय येईल? काय येणार? सिक्स हंड्रेडला कसं आपण स्प्लिट करणार किंवा ब्रेक करणार अँगलला? Ma'am, 300 Ma'am, 300. 3 pi plus 60. काय करणार? 3 pi plus 60. 3 पाय. 3 पाय म्हणजे व्हॅल्यू काय येणार? 3 पाय म्हणजे 3 इंटू 540. हा 180. 540. ओके. सो cos 3 पाय प्लस 30. 60. 3 पायची व्हॅल्यू काय येईल मला आधी सांगा. 3 इंटू 180. हा म्हणजे काय येणार? 540. मग 540 प्लस 60. येस और नो? Yes. येस. आता याच्या नंतर काय कराल तुम्ही? cos पाय प्लस थीटा याची व्हॅल्यू काय असते? cos पाय प्लस थीटा cos Minus cos पाय theta. प्लस थीटा. येस, ऍब्सोल्युटली करेक्ट. मायनस कॉस थीटा म्हणजे येणार इथे मायनस कॉस 60. अँड यू नो द व्हॅल्यू ऑफ 60 दॅट इज 1/2. येस, ऍब्सोल्युटली करेक्ट. म्हणजे आन्सर येणार -1/2. मायनस काय येणार? कारण हा फॉर्म्युला जर तुम्हाला माहितीये की कॉस पाय प्लस थीटा दॅट इज मायनस कॉस थीटा, मग हा जो आहे तो थीटा आहे म्हणजे मायनस कॉस 60 डिग्री. मग 60 डिग्रीची व्हॅल्यू तुम्हाला माहितीये कॉस 60 दॅट इज 1/2. बट बिकॉज ऑफ दिस साइन आन्सर इज -1/2. ओके, समजलं? Yes, ma'am. आता अजून एक एक्झाम्पल सॉल्व करा. साइन 300 बघू येते का? 315 इथेच लिहिते मी साइन 315. याला कसं सॉल्व कराल बघा. साइन 315 ब्रेक कसं करणार? लगेच चेक करायचे आपले क्वाड्रंट्स 0, 90, 180, 270, 360. बट दिस अँगल इज लेस दॅन 360. मग तुम्हाला काय करावं लागेल? एकतर लेस दॅन 360 करा किंवा 270 प्लस करा. इट डिपेंड्स ऑन यू कसं सॉल्व करणार आहात. कसं सॉल्व करणार? मग 360 मायनस कराल. मॅम त्याला आपण 270 प्लस 45 मध्ये ब्रेक करू. ब्रेक करू शकतो किंवा 360 मायनस 45 पण करू शकतो. येस और नो? Yes. हा ओके. मग साइन 360 म्हणजेच 2 पाय. मग 2 पाय मायनस थीटा काय येतो? साइन पाय मायनस थीटाची व्हॅल्यू काय आहे?
minus Sin cos 45. 45. काय? Minus cos 45. मायनस Cos 45. साइन 45 काय येणार आहे? साइन का कॉस? Cos. Cos. शुअर? Yes. आणि मग cos 45 ची व्हॅल्यू काय असते? Minus 1 by root 2. चेक करा तुम्ही. 1/√2 आहे का? Yes. इथे फॉर्म्युला पुन्हा एकदा चेक करा. आणि त्याच्यानंतर आन्सर जे मिळेल ते तुम्ही तुमचं हे जे एक्झाम्पल आहे ते तुमच्या आय थिंक टेक्स्टबुक मधलंच दिलेलं आहे मी. तर त्या टेक्स्टबुकच्या एक्झाम्पल मध्ये जे काही आन्सर दिलेले ते आणि तुमचं आन्सर जे आलेले ते तुम्हाला रिचेक करायचे आता. ओके. टेक्स्टबुकच्या एक्सरसाइज मधले जे क्वेश्चन आपण घेतले नाही ते होमवर्क म्हणून सॉल्व्ह करा आणि नेक्स्ट जो पार्ट आहे तो आपण नेक्स्ट क्लासमध्ये कंटिन्यू करू. ओके. येस और नो? Yes, ma'am. ओके. चलो Yes. मग आता आपण थांबूया आणि नेक्स्ट क्लासमध्ये नेक्स्ट पॉइंट कंटिन्यू करू. बाय.